सावरगाव हिंगेमळा येथे ऊसतोड कामगार ऊस तोडत असताना त्यांना एक बिबट्या आणि 2 बछडे आढळले। हिंगेमळ्यातील प्रगतशील शेतकरी शरद हिंगे यांच्या शेतामध्ये ऊसतोड कामगार ऊस तोडत असताना बिबट्या आणि त्यांचे 2 बछडे आढळलेत। बिबट्या मादी लगेच पळून गेली आणि 2 बछडे पकडलेत, परंतु त्यातूनही एक बछडा पळून गेला आणि एक बछडा ऊसतोड कामगार यांनी सावरगावातील ग्रामस्थ तुकाराम ढमढेरे यांनी जेरबंद केला। ही माहिती समजताच सावरगावचे पोलीस पाटील रुपेश जाधव, सरपंच दीपक बाळसराफ आणि वन अधिकारी महेश बगाड हे घटनास्थळी पोहोचले आणि जेरबंद असलेल्या बछड्याची पाहणी केली। हिंगेमळ्यातील ग्रामस्थांनी सांगितलं की या ठिकाणी लवकरात लवकर तुम्ही पिंजरा लावा आणि असलेले सर्व बिबटे या ठिकाणावरून घेऊन जा। आमच्या जीवाला या ठिकाणी धोका आहे। दररोज शेतीमध्ये काम करण्यासाठी महिला आणि शेताला पाणी भरण्यासाठी पुरुष नेहमीच शेतावर येत असतात, म्हणून आमच्या जीवाला धोका आहे। लगेच पिंजरा लावा आणि असलेल्या सर्वच बिबट्यांना या ठिकाणावरून घेऊन जा। वनाधिकारी महेश बगाड यांनी वन खात्याशी संपर्क करून पिंजरा बोलावून घेतला आणि हिंगेमळा येथे बछडे सापडलेत त्या ठिकाणी पिंजरा लावला। जेरबंद झालेल्या बिबट्याला वनाधिकारी घेऊन गेले। या प्रसंगी समिती उमेदवार संजय वराडी, वडज विठ्ठलवाडीचे सरपंच गणेश चव्हाण, सावरगाव ग्रामपंचायतचे सदस्य आशिष हिंगे, ग्रामस्थ चंद्रकांत बाळसराफ, शरद हिंगे, संतोष हिंगे, महेंद्र शेलार, आकाश खरात, सागर वाघुले, समीर हिंगे, सुरेश हिंगे। त्याचप्रमाणे या घटनेची माहिती कळताच सावरगाव खिलारवाडीतील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही ऊस तोडायला आलतो तर आम्हाला वाघ दिसलाय, त्याच्यामुळं पेटवलं तर ते वाघ समोरून पळत आलं, त्याला आम्ही धरलाय, पिल्लू धरलाय, एक पळाला, एक पिल्लू पळाले। हा, आणि मोठी मादी दिसली काही तर मोठी मादी पळाली, तिची पळाली मादी पण इथंच आहे। मादी आहे का? हो। ओके। ती पण पळाली। तर बागायदार पेटू नका म्हणते, तर आम्ही कसं तोडायचं? आता ऊस नाही तोडणार तुम्ही का? तोडणार ना, आज नाही तोडणार ना? पण त्यांच्या जीवाला धोका आहे। आमच्या हिशोबाने आम्ही तोडणार, पेटवल्याशिवाय तोडणार। वनाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे। इथं पिंजरा वगैरे लावून मादी असेल, मादीला पिल्लू असेल, त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पाहिजे। ओके। नाही, आता मी वरिष्ठांशी बोलणं झालं माझं, ते म्हणले गाडी पाठवते ते, मग बघूया, मग जर नाहीतर मग त्याला घेऊन जाऊ आपण रेस्ट हाऊसला, त्याचं बघू आणि मग पुढची पर्याय वरिष्ठांच्या आदेशानुसार करूया। ऊसाच्या शेतीमध्ये ऊस तोडत असताना ऊसतोडी कामगारांना वाघाची पिल्लं आणि मादी आढळून आल्याच्या नंतर या ठिकाणच्या काही ग्रामस्थांनी फोन केला की व इथं वाघाची पिल्लं आहे। अतिशय भीतीचं वातावरण या मळ्यातल्या ग्रामस्थांमध्ये झाल्याच्या नंतर मला फोन आल्याच्या नंतर मी तातडीने या ठिकाणी आलो आणि आल्याच्या नंतर वन खात्यांच्या चव्हाण साहेबांना फोन केला, त्याच्यानंतर त्यांच्या वरिष्ठांना फोन केला की बाबा इथं सर्व लोक घाबरलेले आहेत, वाघाची 2 पिल्लं आहेत, त्याच्यापैकी एक पिल्लू पळून गेलं आणि मादी या ठिकाणी जवळपासच आहे कुठंतरी। तर मी फोन केल्याच्या नंतर त्यांचे बगाड साहेब आले, परंतु एक विनंती आहे वन खात्याच्या अधिकाऱ्यांना, काही परिस्थिती अतिशय गंभीर आहे, या ठिकाणी 2 पिल्ले म्हणले मादी तर जवळच कुठेतरी असणार आहे, तरी आपण या ठिकाणी पिंजरा लावून ही मादी नेण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करावा, कारण पिल्लांच्या आशेने मादी या ठिकाणी येऊ शकते आणि काही त्याचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून या वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर, कारण यांच्याकडे कर्मचारी नाही, हे ॲडिशनल कर्मचारी, हे एकटे कर्मचारी काय करणार या ठिकाणी? आता ह्या गोष्टी झाल्या 1 तास, मला मी आरवीला होतो, मला कळाल्याच्या नंतर मला येऊन इथं अर्धा पाऊण तास झालाय। त्याच्यामुळे लवकरात लवकर वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी हे गांभीर्य लक्षात घेऊन इथं आपली टीम आणून या मादीला आपण तिचं रेस्क्यू करावं अशी विनंती आहे। आज आपल्या सावरगाव हिंगेमळ्यामध्ये एक बिबट्याची 2 पिल्लं या ठिकाणी आढळली आहेत आणि एक बिबट्याचं पिल्लू आमचे तुकाराम मामा ढमढेरे यांनी या ठिकाणी सावलीला ठेवलेलं आहे आणि एक बिबट्याचं पिल्लू त्या ठिकाणून पळून गेलेलं आहे। तरी या ठिकाणी मादीचं वास्तव्य असणार आहे आणि बगाड साहेबांनी सांगितलं का जर आता हे जर पिल्लू घेऊन गेलो तर ती मादी ॲग्रेसिव्ह होऊ शकते, उद्या काही अनुचित प्रकार घडू शकतो। त्यामुळं सर्व ग्रामस्थांना विनंती आहे का आपण या आजूबाजूच्या सर्व शेतकरी वर्गाला, कारण मादी केव्हाही काही अनुचित प्रकार घडू शकतो, त्यामुळं सर्वांनी आपापली काळजी घ्यावी। कारण वन खातं सुद्धा आता बगाड साहेबांना फोन केला, बगाड साहेब त्यांना ॲडिशनल चार्ज आहे, ते या ठिकाणी आलेले आहेत। संजूभाऊंनी चव्हाण साहेबांना फोन केला, तसंच सर्व ग्रामस्थांनी
हे आता जे ऊस कामगार आहेत ते म्हटले, मालक म्हटले ऊस पेटू नका, पण मालकाने सुद्धा आपल्या उदारमानाने या ठिकाणी तो ऊस पेटून दिलेला आहे आणि उद्या राहिलेला ऊस देखील या ठिकाणी तोडणार आहेत. तरी सर्वांना विनंती आहे, कारण प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी, कारण आपणच आपली काळजी घेतली पाहिजे. कारण वन खातं जर आज आपण या ठिकाणी सावरगाव गाढवे मळा या ठिकाणी हिंगेमळा गाडीवाडी हिंगेमळा या ठिकाणी आत्ता सर्व ग्रामस्थ ज्या निमित्ताने जमलेत. खरं तर इथं एक अनुचित प्रकार घडण्यापासून वाचलेला आहे की या ठिकाणी एक वाघीण आणि 2 पिल्लं, त्यातील एक पिल्लू या ठिकाणी ग्रामस्थांनी पकडलेलं आहे, परंतु एक पिल्लू आणि एक वाघीण ही दोन्ही पण शेजारच्या ऊसामध्ये निघून गेलेली आहेत. खरं तर ज्यावेळेस ही बातमी इथून फोन आला त्यावेळेस दादांना फोन केला आणि दादांनी मला फोन केला, संतोष दादांनी, की मी चव्हाण साहेबांना सांगितले आणि दिघे साहेबांना सांगितले. दिघे साहेबांनी मला वाटतं लगेच बगाड साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं की अशी घटना झालेली आहे. तर म्हणून या ठिकाणी ही वस्तुस्थिती पाहण्यासाठी खरं तर या ठिकाणी सजीव भाऊ आहेत, आशिष भाऊ आहेत, या ठिकाणचे आपले सरपंच आहेत, पाटील आहेत, सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे एक पिल्लू पकडलेलं आहे, परंतु वन अधिकारी जे वन खात्याचे जे काही अधिकारी आहेत त्यांना विनंती आहे की आज आम्हाला आमची धावपळ आहे, समजा ग्रामस्थांची गडबड होती, परंतु तुमच्या कलेला किंवा तुमच्या अनुषंगाने जो काही तर्क असेल किंवा ही परिस्थिती कशी आंधळ करायची या पद्धतीने करा. कारण का एक पिल्लू या ठिकाणी पकडलंय, वाघीण ज्यावेळेस पिल्लू पकडते त्यावेळेस वाघीण काही पट्टीने अग्रेसिव्ह होऊ शकते आणि या ठिकाणी सगळे राहणारी घरं आहेत, शेतकरी आता येताना पाहतोय का सगळे पाणी भरतायत, दिवसा ढवळ्यात सुद्धा हल्ला होण्याचा अनुचित प्रकार घडण्याची संभावना मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून योग्य पद्धतीनं ही वस्तुस्थिती ही परिस्थिती हाताळावा अशी अधिकाऱ्यांना विनंती आहे. आणि आपण पाहतो की ऊसतोड सगळीकडे चालू आहे, पण ऊसतोड होत असताना खरं तर या वाघाच्या भीतीने ऊस पेटवला जातो, यातून शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान होतं. परंतु शेवटी काय असतं, जी परिस्थिती डोळ्यासमोर आहे त्या वस्तुस्थितीला धरून आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागतो. तर जास्तीत जास्त सतर्क राहून वन अधिकाऱ्यांनी जे काही ठिकाणी आपल्याला संभावना असेल त्या ठिकाणी वाघांचं पकडावा आणि शेतकऱ्यांना ऊस पिटून ऊस तोडायची वेळ येऊ नये, म्हणून शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान होऊ नये ही पण काळजी घ्यावी अशी विनंती. बगाड साहेब थांबा. हिंगेमळा गाडवेमळा या ठिकाणी वाघाचं पिल्लू जे पकडलेलं आहे, 1 महिनाभरापूर्वी आमचे चुलते ज्ञानेश्वर वाघुल यांनी या ठिकाणी वाघीण बघितली होती. त्यावेळेस वाघिणी का वाघे हे लक्षात न आल्यामुळं काय कळवलं गेलं नाही. पण आज जो पिल्लू पकडलेला आहे शेजारी काही अंतरावरती आम्हाला पाणी भरावं लागतंय शेताला, हे पण वन विभागाने लक्षात घेतलं पाहिजे. कोणत्या शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला झाला नाही पाहिजे ही काळजी घेऊन सर्वांनी सावरगाव हिंगेमाळा या ठिकाणी शरद हिंगे यांचा मला 1 तासाभरापूर्वी फोन आला की आपल्या ऊस तोडा चालू असलेल्या शेतामध्ये वाघाची 2 पिल्ले सापडून आलेली आहे, त्याचप्रमाणे एक वाघीण पण पळून गेलेली आहे. त्याचप्रमाणे मी तात्काळ फॉरेस्ट अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, होले मॅडम, त्यानंतर बागाड साहेब या ठिकाणी प्रत्यक्षात आलेले आहेत. पण प्रत्यक्ष या ठिकाणी घटना अशी घडलेली आहे तर ऊस तोड चालू असताना बाजूच्या शेतात खुरपणीचं काम चालू होतं, तर महिला खुरपत होत्या. त्याचप्रमाणे बाजूच्या शेतात दुसरे हिंगे फॅमिली ते पाणी भरायचं काम करत होते. परंतु असं झालं की आजूबाजूला आवाज झाला, म्हणजे जे ऊसाच्या शेतातून वाघीण बाहेर आली असं कळालं. शहराच्या महिलांचा आरडाओरडा झाला, त्यामुळे ऊस तोड कामगार आहे ते काम सोडून बाजूला पळाले. त्यांच्या लक्षात आलं की ऊसामध्ये वाघ आहे, त्याच्यामुळे त्यांनी तो ऊस पेटून देण्याचा प्रयत्न केला. परंतु लक्षात असं आलं ऊस पेटवल्यानंतर का त्याच्या 2 पिल्लं पण आहेत, त्यात एक जे मोठं पिल्लू होतं ते ऊसातून बाहेर पळालं, परंतु जे लहान पिल्लू होतं ते ऊसतोड कामगारांच्या बाजूला आलं आणि ते पुन्हा ज्या ठिकाणी जाळ लावलेलं आहे त्या ठिकाणी पळत होतं. त्या ऊसतोड मी जे कामगार आहेत त्यांचे आभार मानतो की ते जे पिल्लू ते जाळाकडे चाललो त्यांनी ते शर्तीचा प्रयत्न करून ते पकडलं व कॅरेटमध्ये ठेवलेलं आहे. आणि पुढची जी प्रक्रिया अशी आहे की आपल्याला फॉरेस्टच्या नियमाप्रमाणे आता मी अधिकाऱ्यांनी चर्चा केली की आपल्याला जे पिल्लू आहे ते बाहेर दुसऱ्या ठिकाणी नेता येणार नाही. जर नेलं तर ती वाघीण अजून चावतळल व आपल्या आजूबाजूच्या परिसरात एखादी चुकीची घटना घडू शकते. त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करतो की आपण ते पिल्लू इथं ठेवण्यासाठी सहकार्य करावं आणि याच्यात अजून कुठला जर वेगळा
न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, सावरगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.